धंदा अच्छा है लेकिन डर पे चलता है। खाजगी शिक्षण संस्थांची मनमानी आणि पालकांची लूट. शिक्षण हे मंदिर मानलं जातं, शिक्षकांना गुरु मानलं जातं, पण आज काही ठिकाणी शिक्षण हे सेवा नसून व्यवसाय बनलं आहे का, असा प्रश्न आता गंभीरपणे विचारण्याची वेळ आली आहे. सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे. लाखो पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खाजगी शाळांच्या दारात उभे आहेत, पण अनेक ठिकाणी शिक्षणाच्या नावाखाली पालकांची आर्थिक पिळवणूक सुरू असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत. प्रवेश फी वेगळी, विकास निधी वेगळा, उपक्रम शुल्क वेगळं, बस फी वेगळी, त्यातच पुस्तके, वह्या, गणवेश, शूज, बॅग यासाठी शाळेने सांगितलेल्या दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती. तर प्रश्न असा आहे की पालकांना निवडीचा अधिकार आहे का? विशेषतः RTE अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती अधिक गंभीर आहे. ज्या कुटुंबांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून सरकारने RTE योजना आणली, त्याच कुटुंबावर विविध शुल्कांच्या नावाखाली आर्थिक ओझे टाकले जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे अनेक पालक भीतीपोटी आवाज उठवत नाहीत. तक्रार केली तर मुलावर परिणाम होईल, शाळेतून नाव काढून टाकतील, मुलाला त्रास देतील, आणि या भीतीमुळे अनेक पालक अन्याय सहन करत आहेत. पण शिक्षण संस्थांना एक प्रश्न विचारला पाहिजे, जर पालक एवढी मोठी फी भरत असतील तर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांचा बोजा देण्यापेक्षा जीवन उपयोगी प्रात्यक्षिक आणि गुणवत्तापूर्व शिक्षण का दिलं जात नाही? 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अनावश्यक ताण का? मुलांच्या बालपणापेक्षा गुणांची स्पर्धा महत्त्वाची आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवणारे शिक्षण विभागाचे अधिकारी नेमकं काय करत आहेत? तक्रारी असूनही कारवाई का होत नाही? पालकांनी आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एकटा पालक लढला तर त्याचा आवाज दाबला जाऊ शकतो, पण 10, 50, 100 पालक एकत्र आले तर व्यवस्था उत्तर द्यायला भाग पाडते. आणि म्हणूनच अन्याय होत असेल तर गप्प बसू नका. पालक संघटना तयार करा, इतर पालकांशी चर्चा करा, लेखी तक्रार करा. शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन आणि तक्रार निवारण यंत्रणांचा वापर करा. शाळांकडून शुल्कचा तपशील मागा, नियम विचारा, हिशोब विचारा, कारण शिक्षण हा अधिकार आहे, व्यापार नाही. आमचा उद्देश कोणतीही संस्थेची बदनामी करणे नाही, पण शिक्षणाच्या नावाखाली जर अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठवणं हे समाजाचं कर्तव्य आहे. लक्षात ठेवा, भीतीवर चालणारी व्यवस्था कायम टिकत नाही. जागरूक पालक, संघटित पालक आणि प्रश्न विचारणारा समाजच शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवू शकतो.